नमस्कार, मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभव हराळ। श्रीगोंदा तालुक्याचे ग्रामदैवत सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचे जीर्णोद्धार कामात तथाकित वंशज अमीन शेख व यांच्याकडील अडथळा निर्माण करणे व रूढी परंपरेने महाराजांचा यात्रा व धार्मिक विधी करत असणाऱ्या सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याबाबत निराधार आक्षेप घेऊन कल्पित बेछूट व बिनबुडाचे खोटे नाटे आरोप करणे याविरोधात गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी भव्य मोर्चा, बेमुदत धरणे व गाव बंद आंदोलनाबाबत तालुक्यातील वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, दिंडी चालक, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, यात्रा कमिटी अध्यक्ष गोपाळराव मोठे व गावकरी श्रीगोंदा, हरिभक्त बंडू तात्या कराडकर, हरिभक्त पारायण माणिकराव महाराज मोरे, तुकाराम महाराज वंशज व माऊली महाराज कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन व गाव बंद श्रीगोंदा। श्री सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार जीवनभर केला। सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांनी योग संग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध असे ग्रंथ, अभंगवाणी व अन्य ग्रंथांची निर्मिती केली आहे। सदरील सर्व साहित्य मराठीमध्ये त्यांनी लिखाण केलेले आहे। सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे समकालीन वारकरी संत असून त्यांचे धार्मिक अध्यात्माची बाबतीतले एकत्रपणे अनेक दाखले उपलब्ध आहेत। त्यांनी जीवनभर वारकरी संप्रदायाचे काम केले व समाजाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी काम केले। ते योग अभ्यासक असल्याने योगी परंपरेप्रमाणे महाराजांनी संजीवनी समाधी घेतलेली असून संत शेख मोहम्मद महाराज हे श्रीगोंदा शहराचे व तालुक्याचे ग्रामदैवत आहेत, असे घनश्याम शेलार व बाबासाहेब भोस यांनी सांगितले। त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून शहरातल्या व तालुक्यातील जनतेची सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे या तालुक्याचे दैवत असून त्यांची मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे अशा प्रकारची भावना सर्वस्त स्तरावर आहे। आपण सगळ्यांनी जर बघितली की दर्गा कन्सेप्ट इस्लाममध्ये बसत नाही, म्हणून सौदीमध्ये आपण नेटवर सर्च करा, सगळे दर्गे काढले। सौदी फार लांब त्यांचा वाडा तिथे दर्गा होता। नाव दर्गा आज आहे का? इस्लाम धर्मानं दर्गा ही कन्सेप्ट मानलेली नाही। हिंदुस्थानमध्ये जो इस्लाम धर्म मानला जातो त्या इस्लाम धर्माच्या बाबतीमध्ये सौदीमध्ये मक्का मदिना आहे, तिथे पैगंबरांची समाधी आहे। तिथे आपण माहिती घ्या, इस्लाम धर्मामध्ये सांगितल्या पद्धतीने पैगंबराच्या समाधीचे जो हात सुद्धा जोडता येत नाही, त्यांची स्तुती आणि प्रार्थना देखील करता येत नाही, टोटली बंदी आहे। त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे, इस्लाम धर्म काय सांगतो, देव एकच आहे, अल्लाह एकच आहे आणि त्या अल्लाहला सोडून कोणाला काही मागायचं नाही। आणि म्हणून पद्धती तिथे आहे, दर्गा पद्धती देखील त्यांनी म्हणजे की अल्लाह सोडून अन्य सगळ्या पद्धती आहेत त्याला गैर इस्लामिक त्यांनी मानलेलं आहे। मग इथे तो प्रयत्न चाललेला आहे, तो प्रयत्न नेमका काय, कशासाठी आहे? आता श्रीगोंदा शहरातच म्हणजे मी तर हा सांगितला दर्गा भाई, आपण बघा 5 पीर होते स्टँडच्या खालच्या बाजूला, पूर्वी लोक दर्शनाला जातात, आज त्या 5 पीरांचं अस्तित्व काय बघायचं तुम्ही जाता तो दर्गा होता। हे म्हणजे मला सांगायचंय काय की इस्लाम धर्मानं हे विषयांतर जे धर्मातलं किंवा विषयाचं मूर्ती पूजेचं, दर्गा पूजेचं, कबर पूजेचं याला त्याच्या तिथे स्थान नसल्यामुळे या गोष्टी कालांतराने विजेचं झेंड्यामध्ये एक हे होतं
मुस्तक भाई तुम्हाला माहित असेल, बघा नाव होतं त्यांचं. मलंग शाह एक कबरून दर्गा. आज आपण त्या मस्जिदमध्ये जाऊन पाहू शकता ती कबर काढलेली होती. इस्लाम धर्मामध्ये त्याला मान्यताच नाही. मागे एक वाक्य उच्चार केलेला होता, त्या वाक्यावरती अक्षय गुरुजींनी सांगितलं की फार विषारी आणि विध्वंसक आमच्याविषयी बोललो. कारण इस्लाम धर्माला सुद्धा ही काही विचार प्रवृत्ती चुकीच्या पद्धतीने येते की जे मुस्लिमांना देखील आज जगभर मान्य नाही. अशाच प्रकारचे विचार दिसतो, म्हणून ती उपाधी त्यावेळी दिली. हो, इस्लाम धर्मातल्या अनेक प्रमुखांशी तुम्हाला ते तुम्हाला सांगतील की वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन, म्हणजे एखाद्या हिंदू आपण भाईचारा आपल्या देशामध्ये कसा आहे किंवा जगामध्ये सुद्धा, फक्त देशात असं नाही, जगामध्ये सुद्धा अन्य राष्ट्रामध्ये देखील मुस्लिम धर्मीय आणि अन्नधर्मीय जुन्या गोविंदांनी कसं नांदेल याचा प्रयत्न करताय. आणि तालिबानी हा विषय जो आहे तो विषय तुम्ही सत्यनारायण पूजा करताना मग तुमच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं. आणि म्हणून मुस्लिम धर्मात सुद्धा मान्यता नाही. हिंदू अत्यंत जबाबदारी नसतात. तुम्ही अभ्यास करायला मी बोलतो, उगीच बोलत नाही. पण मग तुम्ही आज इथं संत शेख मोहम्मद मानस तुम्ही आहे तसे स्वीकारायला पाहिजे. त्यांनी जे सगळं साहित्य निर्माण केलं, सुफी संत तुम्ही म्हणता, सुफी संतांचं सगळ्यांचं साहित्य जे उर्दूशी संबंधित होते, उर्दूमध्ये उर्दूपेक्षा काही लोकांनी पार्शियन भाषेमध्ये दिलं, अन्य भाषेमध्ये दिलं. एकाही सुफी संतांचं साहित्य मराठी नाही, एक्सेप्ट संत शेख मोहम्मद महाराज. संत शेख मोहम्मद महाराजांचं सगळं साहित्य जे आहे ते पूर्णपणे मराठी आहे. त्यांचा युगसंग्राम ग्रंथ आहे, त्यांचा निष्कलंक प्रबोध ग्रंथ आहे, त्यांचे अनेक. मलंग शाह एक कबरून दर्गा. आज आपण त्या मस्जिदमध्ये जाऊन पाहू शकता ती कबर काढलेली होती. इस्लाम धर्मामध्ये त्याला मान्यताच नाही. मागे एक वाक्य उच्चार केलेला होता, त्या वाक्यावरती अक्षय गुरुजींनी सांगितलं की फार विषारी आणि विध्वंसक आमच्याविषयी बोललो. कारण इस्लाम धर्माला सुद्धा ही काही विचार प्रवृत्ती चुकीच्या पद्धतीने येते की जे मुस्लिमांना देखील आज जगभर मान्य नाही. अशाच प्रकारचे विचार दिसतो, म्हणून ती उपाधी त्यावेळी दिली. हो, इस्लाम धर्मातल्या अनेक प्रमुखांशी तुम्हाला ते तुम्हाला सांगतील की वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन, म्हणजे एखाद्या हिंदू आपण भाईचारा आपल्या देशामध्ये कसा आहे किंवा जगामध्ये सुद्धा, फक्त देशात असं नाही, जगामध्ये सुद्धा अन्य राष्ट्रामध्ये देखील मुस्लिम धर्मीय आणि अन्नधर्मीय जुन्या गोविंदांनी कसं नांदेल याचा प्रयत्न करताय. आणि तालिबानी हा विषय जो आहे तो विषय तुम्ही सत्यनारायण पूजा करताना मग तुमच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं. आणि म्हणून मुस्लिम धर्मात सुद्धा मान्यता नाही. हिंदू अत्यंत जबाबदारी नसतात. तुम्ही अभ्यास करायला मी बोलतो, उगीच बोलत नाही. पण मग तुम्ही आज इथं संत शेख मोहम्मद मानस तुम्ही आहे तसे स्वीकारायला पाहिजे. त्यांनी जे सगळं साहित्य निर्माण केलं, सुफी संत तुम्ही म्हणता, सुफी संतांचं सगळ्यांचं साहित्य जे उर्दूशी संबंधित होते, उर्दूमध्ये उर्दूपेक्षा काही लोकांनी पार्शियन भाषेमध्ये दिलं, अन्य भाषेमध्ये दिलं. एकाही सुफी संतांचं साहित्य मराठी नाही, एक्सेप्ट संत शेख मोहम्मद महाराज. संत शेख मोहम्मद महाराजांचं सगळं साहित्य जे आहे ते पूर्णपणे मराठी आहे. त्यांचा युगसंग्राम ग्रंथ आहे, त्यांचा निष्कलंक प्रबोध ग्रंथ आहे, त्यांचे अनेक ग्रंथ आहेत, त्यांची अभंगवाणी आहे, त्यांची भारुडं आहे. म्हणजे भागवत धर्माच्या प्रचार पद्धतीचं जे साहित्य सगळं ते सद्गुरू संत शेख मोहम्मदांनी निर्माण केलं. आम्ही फक्त आम्ही माहितीच्या विरोधात तक्रार करतो असं नाही. मागच्या वर्षी पालखी सोहळ्याच्या वेळेस ज्या वेळेस काही लोकांनी तथाकथित हिंदू म्हणणाऱ्यांनी देखील मोहम्मद घुसखोरी आमच्या हिंदू धर्मात असं पालखी सोहळ्याच्या वेळेस वक्तव्य केलं, सोशल मीडियावरती टीका केली. आम्ही इंदापूरच्या पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. इंदापूरच्या पोलीस स्टेशनला अशोक आळेकर यात्रा उत्सव समितीचे उपाध्यक्ष त्यांच्या नावानं इंदापूर पोलीस स्टेशनला मी फिर्याद दाखल केली. हे कोण आहे की ज्यांना मोहम्मद महाराज माहित नाही. जे जर तुम्ही सोशल मीडियावरती कॉमेंट्स करता तर तुम्ही नेटमध्ये जा, सर्च करा, संत शेख मोहम्मद महाराज तुम्हाला जसे तसे पाहायला मिळतील. तुम्हाला त्यांचे ग्रंथ मिळतील, त्यांचे अभंग मिळतील. म्हणजे जे लिहिणारे हिंदू होते
त्यांच्याविषयी देखील तिथं आम्ही आक्षेप घेतला, कारण शेवटी संत शेख मोहम्मद महाराज हे खरं तर भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं. त्या संत शेख मोहम्मद महाराजांनी वाहिऱ्यात जरी जन्म घेतलेला असला तर त्यांची कर्मभूमी श्रीगोंद्यात ठरली आणि त्यांनी इथे श्रीगोंद्यात समाधी घेतली. साईबाबांची समाधीनंतर काही वर्षांनी ती समाधी ज्यावेळेस जागृत झाली ते साईबाबाच्या शिर्डीचा चेहरा मोडा. आमची भावना तीच आहे, हा सगळा चेहरा मोडा या शहराचा बदलला पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात पहिला लाभ कोणाला होणार असेल तर मोहम्मद महाराजांचे वंशजांनी ज्यांना मदती सगळ्यांमध्ये, हे वाक्य महत्वाचं आहे, त्यांचं सुद्धा कल्याण होणार सगळ्यात पहिला गावाचं बाकी त्याच्यामध्ये. त्यावेळेस कुंदव सोनवण्याच्या समोर जो करार झाला त्या करारात आम्ही सगळ्यांनी मान्य केलं ना. त्यांनी सांगितले की मालोजी राजेंची संपत्ती दान केलेली महाराजांना, त्या संपत्तीमध्ये कुणी त्या ठिकाणी तो हक्क आमच्याकडे आभारित राहावा, आम्ही मान्य केलं सगळ्या गावांनी. तुम्हाला नेमकं पाहिजे काय? मंदिराच्या समोर देवाच्या समोर ठेवलेली दानपिढी, तिच्यातलं दान जे येईल ते सुद्धा तुम्हाला हे गावकऱ्यांनी स्वतःहून सांगितलं, बरोबर आहे. परंतु नेमकं काय साधायचंय, काय नेमकं चाललेलं काही कळत नाही. तुमच्या इष्टेटीला कुठं तुम्ही मन दाखवलेलं, गावकऱ्यांची इच्छा एकच आहे मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. शिर्डीचं त्या ठिकाणी समाधी जागृत झाल्यानंतर शिर्डीचा जो विकास झाला, संत शेख मोहम्मद महाराज हे तर म्हणजे 99 वर्षाचं त्यांचं जे आयुष्य, त्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे की ते तरी मानकोजी महाराज बोलले, संत तुकाराम महाराज आणि संत शेख मोहम्मद महाराज समकालीन संत. धामणगावला मानकोजी राजांनी ज्यावेळेस विठ्ठलाची मूर्ती स्थापन करायची त्यावेळेस बोलवलं कोणाला होतं? विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती धामणगावमध्ये स्थापन करत असताना संत तुकाराम महाराजांच्या हस्ते आणि संत शेख मोहम्मद महाराजांच्या उपस्थितीत त्यांची मूर्ती स्थापन झाली. जयंत महाराज बोलले हे प्रत्येक कीर्तनातून सांगतात. आता सिद्धटेकला त्यांनी सांगितलं, आम्ही तिथे बोलले. संत शेख मोहम्मद महाराज हे भागवत धर्माचा प्रसार प्रचार करत होते, वैष्णव धर्माचा स्वीकार केलेला होता. याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे तुम्हाला? तुकाराम महाराजांची मोहम्मद महाराजांची पहिली भेट वाळवंटात झाली पंढरपूरला, याच्यापेक्षा तुम्हाला आणखी काय पाहिजे? आणि स्वतः संत शेख मोहम्मद महाराज जर सांगतात की शेख मोहम्मद आविंद त्याचे हृदय गोविंद, आणखी याच्यापेक्षा काय पाहिजे? आणि त्याही पलीकडे सगळ्यात मोठा पुरावा तुम्ही तुमच्या तोंडाने सांगता ना, मालोजी राजेने संत शेख मोहम्मद महाराजांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी जमीन जुमला आणि संपत्ती दिली, बरोबर आहे. त्याचे रेकॉर्ड दाखवून त्याच्यावरती तुम्ही उपजीविका सगळ्या गोष्टी करता, तो आक्षेपदाव करायला लागत नाही. जर संत शेख मोहम्मद महाराज हे जर तुम्ही त्यांचा दरगाव करताय, कव्वाली ऐकवताय, ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल, इस्लाम पद्धतीनं जर तुम्ही तिकडच्या बाजूला जर इस्लाम मोहम्मद महाराजांच्या विचाराला फाटा देऊन तळा देऊन त्यांच्यावर त्या अन्याय करून तुम्ही त्या बाजूला जर न्यायचा प्रयत्न करत असाल, मोहम्मद महाराज जर खरंच तसे असते तर त्यांना औरंगजेबाने दिले असते ना जहागिरी. मालोजी राजांनी कशाला दिली असते? औरंगजेबाने दिले असते मला सगळे, बरोबर आहे. मालोजी म्हणजे औरंगजेबाच्या सैन्याने यांच्या डोक्यावरती ज्यावेळेस ओझं ठेवलं, श्रद्धा अंधश्रद्धा हा भाग काही लोकांचा चर्चेत येऊ शकतो, पण आमची भावना आहे, आमची श्रद्धा आहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी यांच्या डोक्यावरती ओझं ठेवलं, ते 1.5 फूट वर राहिलं, तर औरंगजेबाने आश्चर्यचकित होऊन नतमस्तक झाले. औरंगजेबाला जो साक्षात्कार झाला तो जर इथं होत नसेल आणि महाराजांचे विचार बदलायचे, महाराजांचं सगळंच बदलायचं असं जर प्रयत्न होत असेल तर आता हे गाव सुरू करणार नाही. त्याला निमित्त देखील तसंच झालं. निमित्त काय झालं, का सुरू झालं? आज 2008 पासून आज 25 आहे, 17 वर्ष गावाला संयम बदलला, संयमान गाव आहे. मागच्या वर्षी आम्ही महिन्यात तक्रार केली, त्या तक्रारीमध्ये बाबासाहेब बोस, घनश्याम शेलार, गोपाळ पाटील मोठे, चोपटाबास्कर सुद्धा हे सगळी बसलेली मंडळी यात्रा उत्सव समितीचं त्यांना दहशतवादी अशा प्रकारची आमच्या सगळ्यांची तक्रार. गेल्यानंतर पोलिसांनी आम्हाला बोलवल्याच्या बाबतीत म्हणणं देखील नोटीस मला द्या, त्यानं केलेल्या आरोपाची प्रत द्या, त्याच्यावर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. पोलिसांनी तुमची संयमाची भूमिका घेतली. नेहमीच आमची सगळ्याची संयमाची सामोपचाराची भूमिका राहील म्हणून आम्ही तो विषय तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला, कारण त्यानं दिलेला तक्रारी अर्ज पोलिसांनी आम्हाला सांगितले त्यानं आता मागे घेतले. मग
जर त्यांनी तो अर्ज मागे घेतला तर तो विषय संपवला. या वर्षी पुन्हा अर्ज केला आणि त्या अर्जात अशा प्रकारची तक्रार केली की मला अर्ज आपल्यापर्यंत आला असेल, सोशल मीडियावरती फिरलंय. त्याच्यात म्हणजे सगळ्या दाखवणं व्हायला यात्रा उत्सव समिती नर्मदा आयुक्तानं यात्रा उत्सव समितीला मान्यता देत असताना हे सगळे परंपरेनं, रूढी परंपरेनं उत्सव चालवण्याचा प्रयत्न किंवा त्याची परवानगी दिलेली आहे यात्रा उत्सव समिती त्या पद्धतीने ते करतात. आता आपणही सगळे पत्रकार पाहत आहे, आपण याच नगरीतले आपण सगळे पाहत आहे. लोक तिथे वर्गणी देतात, कोणाकडे मागायला ती यात्रा कमिटी, कुठून कुठून लोक येतात ते वर्गणी देतात. त्याला तुम्ही खंडणी म्हणणार असाल. त्यांनी अर्ज करताना त्याच्यामध्ये म्हटलंय की संत शेख मोहम्मद महाराजाच्या, म्हणजे आम्ही महाराज म्हणतो, बाबा म्हणतात, ते दर्गा म्हणतात, आम्ही मंदिर म्हणतो. ते म्हणतात की इथे घुसखोरी करू, दादागिरी करू, देणगीच्या नावाखाली खंडणी गोळा केली जाते. हे जे सगळं ज्या पद्धतीनं त्यांना हे करायचं, म्हणजे एकीकडे इस्लाम सांगितलं तर त्या चौकटीत बसत नाही. महाराजांनी तर भागवत धर्माचा प्रसार प्रचार केला, त्या पद्धतीने त्यांचं जीवन, संजीवन समाधी घेतली त्यांनी. संजीवन समाधी हा विषय जो आहे योगी पुरुषांनी घेतलेला आहे. संजीवन समाधी ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली, चांगदेव महाराजांनी घेतली, संत शेख मोहम्मद महाराजांनी घेतली, अनेक संत आहेत ज्यांनी संजीवन समाधी घेतली. त्याचे संत शेख मोहम्मद महाराज. मग संजीवन समाधी घेतलेल्या महाराजांना तुम्ही स्वीकारणारच नाही. त्यांचं जीवन, त्यांचं चरित्र, त्यांचं साहित्य तुम्हाला काहीच मान्य नाही. मग भावना मात्र निर्माण करताना की तुमचा ट्रस्ट आहे, हा ट्रस्ट सुद्धा पहिलं रजिस्ट्रेशन याचं खूप जुनं आहे, 1953 सालचं. ते काय शेख मोहम्मद बुवा, शेख मोहम्मद बुवा मठ दिवस, त्याचे ते पदाधिकारी यांची पूर्वजांनी गावातली म्हणून त्यांना सगळ्याला संत सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दर्गा ते आल्याचे पुढे. काल आपण होतं की नाही माहित नाही की गोवंदारांचं मामांचं गाव आहे म्हणून दादा तुम्ही